गुड मॉर्निंग दोस्तों. अरे नमस्कार मित्रांनो. आज तारीख आहे 25 ऑक्टोबर. तर काल रात्री मी दुबईमध्ये डेरामध्ये पोहोचलेलो आहे हॉटेलमध्ये. काल रात्री आम्हाला यायला फार लेट झाला कारण आमची फ्लाईट होती अबुधाबीला आणि तिथून परत आम्ही बसने दुबईला आलेलो आहे. तर आत्ता वाजले सकाळचे 7. तर इथली सगळी दुकानं आत्ता बंद आहेत कारण इथलं नाईट लाईफ फार उशिरापर्यंत चालतं. त्यामुळे सकाळी ही दुकान आता लवकर उघडत नाही. चहा नाश्त्याची थोडीफार हळूहळू आता उघडायला चालू झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता सगळी दुकानं बंद आहेत. ही स्कूल बस आहे. सकाळी सकाळी मुलांसाठी शाळेची तयारी जोरदार चालू आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मित्रांनो इकडे आल्यावर तुम्हाला युनिव्हर्सल अडॅप्टर पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचे मोबाईल पॉवर बँक चार्ज करू शकाल. तर तेच आता मी खरेदी करण्यासाठी सकाळी सकाळी सुपर मार्केट शोधायला लागलो आहे की जेणेकरून ते अडॅप्टर मी घेऊ शकेन. मागं कोपऱ्यावर बघताय तुम्ही सुपर मार्केट. इथे कोपऱ्यावर जवळच होतं हॉटेलपासून. तिथे गेलो बघायला मी युनिव्हर्सल चार्ज अडॅप्टर. काय नाही मिळालं राव त्यांच्याकडं. आता बघूयात आता कुठल्या तर मोबाईल शॉपचं जे दुकान उघडल्यावर आपण ते घेऊयात. तर मित्रांनो आत्ताच आम्ही आमची थोडीफार जी कॅश होती करन्सी एक्सचेंज केलेली आहे दिरममध्ये. 13,500 होते माझ्याकडं. त्याच्या बदल्यात मला फक्त 546 दिरम मिळालेले आहेत. माझ्या हॉटेल इथेच आहे माउंट सीना. त्याच्याबरोबर समोर एक करन्सी एक्सचेंज आहे. तिथे करन्सी एक्सचेंज केलेली आहे. तर आत्ता सगळ्यात पहिल्यांदा मी चाललेलो आहे दुबई म्युझियम बघायला. हॉटेलपासून एकदम जवळ आहे. तर एक छोटेसे कॅनॉल आहे ते क्रॉस करून जायला लागते. त्याला दुबई क्रीक म्हणतात. तर बघूयात चला क्रॉस करून जाऊयात. हे समोर आपल्याला कॅनॉल दिसते. तिथून बोटीनं आपण पलीकडं जाणार आहोत. पलीकडं खाली जायला आपल्याला असा अंडरग्राऊंड भुयारी मार्ग आहे. त्याच्यातून आपल्याला रस्ता क्रॉस करून पलीकडं जायचं आहे. मित्रांनो आता आपण 1 दिरम देऊन त्या बोटीत बसून पलीकडे जाणार आहोत. तर या त्या टोकापासून आपण या टोकापर्यंत चाललेलो आहोत. आम्ही पोचलेलो आहोत. 1 दिरम फक्त तिकीट आहे इथं त्या टोकापासून या टोकाला यायला. आता आपण आलेलो आहोत दुबईमध्ये. दुबईमध्येच तुम्हाला हे दुबई म्युझियम बघायला मिळणार आहे. तर आल्यानंतर आपल्याला तुम्हाला एक छोटंसं मार्केट दिसेल इथे की कपड्यांचं पण आहे. ही ओल्ड स्टाईलमधली सगळी ही दुकानं आहे ती तुम्हाला इथं आल्यानंतर बघायला मिळतात. तर हे समोरची ही जी बिल्डिंग दिसते हे आहे दुबई म्युझियम. तिथे सगळ्या टुरिस्टच्या गाड्या आलेल्या आहेत जे हाफ डे सिटी टूर वगैरे करतात. ते सगळे लोक इथे आलेले आहेत. तर आपल्याला एंट्रन्स बहुतेक पलीकडच्या साईडला आहे. तर आपण जाऊया तिकडे. मित्रांनो नेमकं रिनोव्हेशनसाठी आता दुबई म्युझियम बंद ठेवण्यात आलेलं आहे. तर आता काय आम्हाला बघता येणार नाही. त्यांनी इन्व्हाइट केले की तुम्ही अल शिंदगा म्युझियम बघायला जाऊ शकता त्याच्याऐवजी. ठीक आहे बघूयात आता कुठं आहे काय कसे शोधूयात. चला चला तुम्ही थांबू नका पाय दुखते.
मित्रांनो तुम्ही रॉक्सी क्लब बघू शकता. ओके 11 स्पोर्ट्स लॉन्च पण आहे. तिथे येऊन तुम्ही संध्याकाळी पार्टी वगैरे पाहिजे असेल तर करू शकता. तर हे ॲक्च्युली तुम्ही जे बघताय मित्रांनो दुबई म्युझियम हा ॲक्च्युली एक जुना किल्ला आहे. त्या किल्ल्यामध्येच त्यांनी हे म्युझियम कन्वर्ट केलेलं आहे. आता तुम्ही मित्रांनो माझ्या पाठीमागं जे बघत आहात ही आहे संपूर्ण टेक्स्टाईल मार्केटची गल्ली. इथे सगळे तुम्हाला कपड्यांची दुकानं, ॲक्च्युली इथे कपड्यांची दुकानं म्हणण्यापेक्षा हे जे तयार कपडे नाही आहेत इथं मटेरियल घेऊन आपण ते शिवून घालायचे. तर असे हे सगळे तुम्हाला इथे दुकानं दिसतात. पण मित्रांनो हे बघू शकता तुम्ही इथं पण एक छोटंसं मार्केट आहे आतल्या गल्लीतलं जे असतं इथे तुम्हाला काय खरेदी वगैरे करायची असेल फॅमिलीसाठी तर तुम्ही करू शकता. तर मित्रांनो आता आमचं दुबई म्युझियम बघायला गेलो पण ते काय बघायला मिळालंच नाही. तर आता गोल्ड शॉप बघायला चाललो. तर बघूयात आता पलीकडे जाऊन गोल्ड शॉपमध्ये काय काय आपल्याला बघायला मिळते. समोर हे तुम्ही बघू शकता मित्रांनो बँक ऑफ बडोदाची बिल्डिंग आहे. पाणी तुम्ही बघताय त्याला म्हणतात दुबई क्रीक. एका साईडला बर दुबई आहे आणि एका साईडला देरा. मित्रांनो आता आम्ही गोल्ड शॉप बघायला आलेलो आहोत. ते जे तुम्ही पाठीमागे बसते तिकडून आम्ही बोटीनं इकडे आलेलो आहोत. तर आता आपण बघूयात गोल्ड मार्केट. समोर गोल्ड शॉप लिहिलेलं आहे तिथे आपल्याला आता चालत जायचं. बघू शकता मित्रांनो ही आहे गिनीज वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड झालेली मूर्ती आहे. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही गोल्ड मार्केटमध्ये म्हणजे आपली सराफाची गल्ली कशी असते सेम तसे हे गल्ली आहे गोल्ड मार्केट. सगळीकडे आजूबाजूला नुसती सोन्याची दुकानं आहेत. यायचं बघायचं आणि गप्प जायचं बाकी काही नाही. ही दुकानं बघायला फार छान वाटतंय आपल्याला नाही असं नाही. जरा घ्यायची म्हटले की थोडीशी आपली पडते पण ठीक आहे. येऊन बघायला काय जाते आपल्याला फुकटात बघून जायचे कायतले दागिन्यांचे प्रकार आहेत काय आहेत कसले आहेत बघून नेत्र सुटून जायचे. तुम्हाला एक सकाळपासून सांगायचं राहिलं ते आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे आणि आत्ता तर एवढं फुल ढगाळ वातावरण आहे की असं वाटतं कधी पण पाऊस पडू शकतो. बघा तुम्ही
तुम्ही वरती बघू शकता एवढं ढगाळ वातावरण झालेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला या व्हिडिओत बघितल्यावर लक्षात येते नाही येते मला माहीत नाही, पण बघू शकता. आम्ही गोलचौक मार्केट बघितलेलं आहे. तर आता आम्ही परत आता हॉटेलवरती जरा जाऊन आराम करून नंतर दुपारी दुबई मॉल बघण्यासाठी जायचा प्लॅन करत आहे. चला जाऊया. ठीक आहे, मग अशी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होते की फुल ढगाळ वातावरण झालेलं आहे. तर इथं आता बारीक पाऊस पडत आहे. तुम्हाला ह्याच्यात दिसणार नाही, पण इथे तुम्ही गाडीच्या काचांवर बघू शकता बारीक बारीक पावसाची थेंब आहे. पाऊस पडायला तर मित्रांनो दुपारच्या बरोबर 2:30 वाजले आणि धुवाधार पाऊस झालेला आहे दुबईमध्ये. इकडे तुम्ही रस्त्यांवर बघू शकता पाणी झालं आहे. आत्ता जास्त पाऊस थांबलेला आहे. मी पण आल्यानंतर दुपारी सुटलेलं होतं. बाहेर येऊन बघतो तर भरपूर पाऊस झालेला आहे आणि पाणी झालेलं आहे दुबईमध्ये पाऊस.